मस्त अक्कल देतो माहित होतं. समोर जावाचं नाही नाही पण हा मागा ओढाची पाहते मुले तू. लोक तर पाहते पण तू बी हे असं घडून राहिलं म्हणून म्हणतो मी. नाही तर पहिले म्हणू काय मी. हा ते धनंजयचा बाप मार कल्ला कधी कायले टाकतं कायले करतं असं तसं कधी मी त्यालाही बोलली ना. करू द्या म्हणलं ते करते ते म्हणलं होतं ना. तर मी ना तुले साथ दिली ना. आजपर्यंत मी ना तुला साथ दिली. तू जे करतो त्याच्यात मी ना तुला साथ दिली. पण आता तुझ्या जीवावर आहे ते बेतली आणि तुला दिसून राहिलं घडी घडी तुला तसं आढळून राहिलं तर नको करू. जाऊच नको तू गावातच राह. जाऊच नको धंदा करूच नको. पाय मग होते काय बनतं. म्हणजे मग धंदा बंद करून देईन मी. ठेला बंद करून देईन तर मग नाही दिसन काय मुले. मग मला दिसलं मग मुन्नीला काऊन दिसले ते मात्र तुला काऊन दिसले मग जातानी. जर मास मागं लागली असती तर मा अंगावर कोणतरी भर मंतरली असती तर मग मुन्नीला कायले दिसली असते. तिला तर तसंच भेवाळलं म्हणते. हो ना बाई भेवाळलं ना. मला इथं भेवाळलं. किती भेवाळलं मला. किती भेली मी. डायरेक्ट गावात पयात सुटली डायरेक्ट. हा तेच तर म्हणतो. मग तुला कायले भेवाळ नाही असं होऊ शकते. ध्यान भटकावासाठी का असं वाटलं नाही पाहिजे का बा फक्त इंदिराच्याच मागं लागलाय काही तिच्यासाठीच उतरलं असं वाटलं नाही पाहिजे म्हणून ते थोडंसं झलक झुलक भेवाळलं इले मुन्नीले. बरोबर आहे गंगा काकू तुमचं. असंच असू शकते काहीतरी. हा धनंजय म्हणजे तुलाही असंच वाटते का कोण मामांग लावलं का कोणी मामांग लागलं असं वाटते का तुले बी. याच्यातून काही समजूनच नाही राहिलं. नाही समजाव काय आता मग. तुलेच दिसून राहिलं म्हणतो. त्या दिवशी तुले माझं दिसली. त्या दिवशी कोण व्हायचं ते डायना दिसली. अजून आजही डायना दिसली म्हणता. तर मग काय समजाव. हा तर मास मागं लागली असती. कोणी भूत राहिलं असतं जागलं असतं मामांग लागलं असतं तर मलाच दिसलं असतं. इले रमाले कायले दिसले असतं. रमाले दिसली ना डायना. हो दिसली. मुली बी दिसली बाप्पा. उभी होती झग्गा घालून काढा पाय तिला दिसली. तो ये पा इंदिरा हे कोणी भूत नाही होय ना कोणी ते भार मंतरलेली माजर होय. ते कोणीतरी एक माणूस आहे तो हँडल करून राहिला सगळं. माणूस म्हणा का बाई म्हणा कोणीतरी आहे आणि तो सगळं पाहून राहिला. इकडे माजर हाकलते आणि जे माजर हाकलली का बरोबर इकडे येते आणि बोलावली का बरोबर चालली जाते. माजरीले ट्रेनिंग राहते तसं ट्रेनिंग आहे त्या माजरीले. असंच काही आहे. आणि ते डायन म्हणतात ते डायन ते काही भूत नाही होय. ते आपल्यासारखी बाईच असन. बरोबर आहे शांता तुझ्या बरोबर आहे. ते कोणी भूत नाही होय. हो पण कोणी तिच्यावरची विद्या आहे. ते विधी शिकलेली आहे. ते म्हणजे जादू म्हणतात ऍस्ट्रॉलॉजर म्हणते ना ऍस्ट्रॉलॉजी ते शिकली आहे. ते त्यानुसार ते सगळं करून राहिली आहे. समजते मला. भूत होईच नाही. ते भूत राहिली असते ना असं तिचं तोंड नाही दिसलं असतं. भूताचं तोंड कसे राहते माहित नाही म्हणा. पाहिलं नाही कोणा. आता टीव्ही तर पाहतो आपण कसे राहते. रक्त लागलं तर कोणी डोळे अंदर धसलेले तर काही नाक तोडलेलं असं मोठे दात असं तसे भूत राहते. मग विचार मला तर तिचं तोंड किती चांगलं होतं. चांगलं आहे. चांगलं चिकनं चोपडं मस्त. हा गोड्या तिचं तोंड तर चांगलंच होतं. तोंड बी चांगलं होतं. पाय बी चांगले सिधेच होते. पाय सिधेच आहे बाई. पाय सिधेच आहे तिला बाई तिचे सिधेच आहे का. पायावर ध्यान नाही दिलं बाबा मी. सिधे आहे का हे कोडे आहे तर सिधेच असन. त्या दिवशी आणि पहिल्या दिवशीच तर पाहिलं. आज नाही दिसलं लागन तर ती जगा घालून होती तर पण त्या दिवशी दिसले ना तिचे पाय सिधेच तर होते. इंदिरा तो रघु ओळखता तो रघु तुला पकडून दिला होता त्या ब्रेंडाच्या हॉटेलातून आणि तो सुटला काय माहित नाही गड्या शांताबाई. सुटला का काय तर आपण तपासही नाही केला बाबा तवाचा. ध्यानही नाही दिलं. सुटला असन. फक्त त्यानं काय दवाईच तर टाकली होती. प्रयत्नच केला होता टाकायचा तर बोलावलं आपण पोलीस आले आम्ही. सुटला असन. 3 महिने 6 महिन्याचं तर राहते. जर सुटला असन ना इंदिरा तर थोस्त नाही होय तुझ्या संग बदला घेते का तू ना त्याला जेलमध्ये पोलिसाच्या हाती दिलं पकडून दिलं म्हणून बदला घेत असन कदाचित. कोण्या दुसऱ्याच्या हातानं. आई होऊ शकते तसंही होऊ शकते. आणि ते ब्रेंडा मॅडम आहेत हे काही कमी नाही. तिनं काय केलं तुझ्या संग तवा त्या टायमाले तर तेही असू शकते. तेही होऊ शकते. या बाईचा ठेला कसा चालते तर हिचा ठेला पण आता तिच्यानं समोरासमोर तर होत नाही आई. तर ते होऊ शकते अंदरून करून राहिली काही ह्या बाईनं ठेला बंद केला पाहिजे इथून म्हणून. होऊ शकते ना. होऊ शकते. हो आल्या तर काही बी होऊ शकते. आता मी आवडत बी जाऊ शकतो पण जाणं नाही होत ना. तपास कर इंदिरा. तू तपास कर. ठाण्यात गिन्यात जाऊन पाय तू रघु सुटला काय तर. सुटला असेल ना तर त्याचा तपास कर तू कुठं आहे काय आहे. आणि इकडे ब्रेंडाचाही तपास कर. तिच्याही तपासावर राह तू. तेव्हा तुला माहित पडन हे सगळं कोणाचं कारस्थान आहे. तुझा न स्वयंपाक करणं. तुम्ही चला सोबत. भेव लागते मुले. काय आता काय कायचं भेव लागते आता इथं घरामध्ये एवढ्या लाईटामध्ये. जाय कर स्वयंपाक पटापटा.
नाही तुम्ही चला, मी एकटी जातच नाही. दिसली माझ्यावर तर मग काय करून मी? तुम्ही चला, तेव्हा करतो मी स्वयंपाक. मनू आहे ना, मनूला घेऊन जाय. नाही ते काय करून, तुम्ही चला. म्हणून नाही येत, म्हणून इथंच झोपते आजीपाशी. चाल बा मग, आता तुला भेवच लागते तर काय कर. चाल धनंजय, बरं येतो मी. हा हो मामा, ठीक आहे, जा. करतो मी उद्या, करतो मी तपास. पहिले इकून गेल्यावर जातो ठाण्यात, त्याची विचारपूस करतो. रघु सुटला का नाही तर त्याला पाहतो पहिले, आणि मग तिकून येऊन मग इकडे बेरेंडाच्या हॉटेलमध्ये जाऊन पाहतो काय काय कसं काय चालू आहे. तर करतो मी उद्या तपास. उद्या पता लागूनच जाते कोण होय काय होय. हो ना, सगळे इकडे तपास करत राहा लागते. बरं चल बापा, जातो आम्ही. जेवा झोपा तुम्ही बी. झोपो इंदिरा, आता काही नाही होय. हो बापा, झोपतो ना, तर जेवतो झोपतो. माय इथंच झोपले, अंदरही जाणं झालं नाही का याच्यानं? का फेले काय गड, पिऊन आले का? इथंच झोपून गेले? नाही, पिऊन तर नसन आले म्हणा. एवढं मोठं 31 मनवलं लोकांनं, पेलं खाल्लं. येईन तवा नाही पेलं ना खाल्लं ना, आता पेतीन काय? नाही, पेलं तर नसन. माई वाट पाहता कदाचित झोपून गेले असं इथंच. गोल्याचे बाबा, अय गोल्याचे बाबा. हो आली काय? काय म्हणे, काय झालं मग? काय सांगे इंदिरा? गेलती तिच्या घरी? काय सांगे, काही नाही, असंच म्हणजे असंच काय सांगे तुले? गेलती ना मोठी तिथं. चाल म्हटलं घरी. तो नाही जातो, येतो इंदिराच्या घरून. काय सांगलं तिनं? काय त्यासाठी गेली होती एवढ्या रातच्यानं? अशीच गेली होती. म्हटलं ते नाही का तिचा होता पहिले तो रघु, त्याचं काही तपास काढ म्हटलं, असं सांगलं मी. आणि ते तिची ते कोणती तरी समोरचा हॉटेलवाली ब्रेंडा, तिचा तपास काढ म्हटलं. हे तेच सांगाले मी तिथं गेली होती. मीच नाही, गंगा बी होती, इंदिरा म्हणतो होत माय, आपली मुन्नी बी होती. तर बसलो जरासं बोलचाल केलं ना, आलो बापा. ते त्याच्या घरी गेले, मी आले मा घरी. मग काय झालं, एकमेकीचं विचारपूस केली तर घरी जाऊन बसला जरासं. तर काही नाही झालं घरी जाऊन बसलं तर, पण इथं भेट झाल्यावर सगळं बोलल्यावर तिच्या घरी जावायची काय गरज होती? इथं आपण रोडवरच तर सगळं बोललो. हो माहित आहे मला, बोललो आपण रोडवर सगळं. पण तिच्या मायनं काय म्हटलं का, चाल तुला घरी 2 गोष्टी सांगतो. तेच म्हटलं म्या, काय 2 गोष्टी सांगते तर बा ऐकतो, आणि माय 2 गोष्टी सांगतो तर माय बी ते सांगितलं म्या. तसं जे माय मनात होतं ते म्या सांगितलं. कोणत्या 2 गोष्टी सांगितल्या मग इंदिराच्या मायनं इंदिराले? काय कौसा बुडीले काही बोलते. बंद कर म्हणते ठेला म्हणते, तिले म्हणते, पोरीले म्हणते, इंदिराले म्हणते बंद कर ठेला आणि घरीच राय म्हणते, वावरातल्या कामाले जाय म्हणते. ह्याच वय तिच्या 2 गोष्टी. असं काय? मग काय म्हणते इंदिरा, करते का बंद? ते करते का बंद? आणि ते भेणारी बायको होय का ते? कोणाले कोणी भेवाळलं तर भिवून बंद करून देईन, भेते पण बंद नाही करत म्हणते. चांगलं आहे, झोप येऊन राहिली माझी. चांगलं आहे, नको करू मला बंद. तुम्ही इथंच काऊन झोपले, तिकडेच काऊन नाही झोपले? तू वाट पाहता झोपून गेलो इथंच. तर काही येते उशीर होते, काय होते. इथं बसलोच होतो मी, तर काही झोप लागली माहीतच नाही पडलं माझ्या भिंत. चाल बरं, आता झोपतो. आता झोप येऊन राहिली. हो चला ना, झोपा ना, झोप येते नाही तर काय. तर रमा माय आले बी बाई बातच, माय तर कामच व्हायचं आहे बापा. रमा चाल वा, रमा चाल पटकन या ना इंदिरा बाई, अंदर या ना. झालं रमा, चाल ना पटकन. भांडी आणून कपडे धुवायचे राहिले बाई, तेवढं करून घेतो पटकन. पडलंच राहीन तसं दिवसभर. मग घासून घेऊ का, पटपट भांडे घासतो, पटकन कपडे धुतो आणि चला मग. आता राहू दे ते भांडे कपडे, राहू दे रमा. आणि तसंही आज ठेल्यावर आपण ठेला नाही खोलू. आज ठेला आजच्या दिवस बंदच ठेवू. काय म्हणता बाई, खरंच? मग मायनं म्हणलं ते तसं बंद करता का मग ठेला? भेले का तुम्ही मायनं म्हणलं म्हणून? नाही वा रमा, काही बोलतो तुम्ही. भेले काय, मी बंद नाही ठेवत. आजच्या दिवस म्हणलं जरासा तपास काढायला टाइम लागन, तर राहू देऊ आता दिवसभरच बंद राहू देऊ. तिकडे ठाण्यात जाऊ, मग ब्रेंडाच्या हॉटेलमध्ये थोडासा टाइमच लागन, तर 3-4 तर असेच वाजून जाईल. मग काय 1-2 घंट्यासाठी खोलत बसू म्हणतो. मग तिकडून येवाले अजून आपल्याला रात होईल, अजून तेच घर ना. त्याच्यापेक्षा आज ठेला बंदच ठेवू आणि बस विचारपूस करून घेऊ आणि बात का नाही तर घरी येऊन जाऊ. चालते मग बाई, मग चला मग. मग तिकून आल्यावर मी कपडे भांडे करून घेईन. हो कर मग तयारी कर. होय तयार पटकन चल. हो आत्ता तयार होतो बाई, मस्त साडी गिडी घालतो. आता ठेल्यावर नाही आहे तर मग ठेल्यावर राहतो म्हणून मी ड्रेस घालून घेतो. मग आज साडी घालतो मस्त. हो घाल.
तुला जे आवडते ते घाल बा. नेसा नेवाचे काही मनाई नाही आपल्या घरी. घाल. हो ठीक आहे बाई, मग तुम्ही व्हा समोर, मी येतो तयारी करून. समोर कुठं हो मी? मला गाडी चालवता येते का? मी समोर समोर गाडी चालून जाऊ आणि तू येतं मग मागं मागं. हां तर कर तयारी, मी बाहेर थांबतो आपल्या दाठ्यासमोर. हो तेच तेच तसंच म्हणतो बाई, थांबा तुम्ही बाहेर. हो लवकर तयारी कर, लवकर बाई, बातच 5 मिनिटात. हो कर कर, बरं झालं 5 मिनिट म्हणले तर. 5च्या 15 कसे होऊन माहीत नाही पडणार. बरं झालं अर्धा घंटा नाही म्हणलं, 1 घंटा झाला असता. हॅलो बोला अर्जुनजी, कुठे आहे तुम्ही? मी ड्युटीवर आहो. काऊन मनीषा, काय झालं? नाही काही नाही झालंय, सहजच फोन केला मी. कसे आहे, कुठं ड्युटीवर आहे तर काय कधी याल तुम्ही मला भेटायला, म्हणजे माझ्या आपल्या त्रिशाला भेटायला? आता एकदम 3 महिन्याच्या बादच येईन मी. आता नाही येत, कामाचं खूप लोड आहे, कामधंदे राहते. रिकामा चाव का मी? रिकामा चाव का बसाले तो? कधी येता? काय भेटायलाच येऊ काय? काय ले काही काम आहे भेटायचं? नाही यायचं तर नको या. मी काही जबरदस्ती केली का तुम्हाला अर्जुनजी? एवढं माझ्यावर तुम्ही ओरडताय, एवढं ओरडू नका माझ्यावर. आता सांगते मी. काय करून घेशील तू? ओरडू नका. काऊन नाही ओरडू? तू माझी बायको होय, तुझ्यावर ओरडन मी, मारन, काही बी करून मी. विसरून जा, बायको होय तर काही बी करून. काही करू शकत नाही तुम्ही, ओरडू नका माझ्यावर. मी काय म्हटलं तुम्हाला? भेटायला कधी येता एवढंच म्हटलं ना. नाही येवायचं नाही म्हणा, सरळ शब्दात. एवढं ओरडायची काय गरज आहे? मला कामं नाही का, असं नाही का, तसं नाही का? मग मला नाही का कामं? मी रिकामीच बसली राहते का? कामं करायलाच गेली तू तिथं? कामं करायला आली का मी इथे? काहीतरी बोलता. चल, काही काम आहे का? काही महत्वाचं काम असेल तर बोल. चल ठेवतो फोन. हो चला ठेवा. आता यानंतर मी तुम्हाला फोनही नाही करत. जा. काय झालं होतं बुवा रातच्यानं गावामध्ये? घाडा कल्ला होता बाबा गावामध्ये. तुम्ही तर लय उशिरा आले रातच्यानं घरी. काय झालं होतं? काही झगडा वगडा झाला का? काय काही दारू गिरू पिऊन काही दंगा गंगा केला काय गावामध्ये? सांगितलं नाही का कमला? तुला मामीजीला सांगितलं नाही काय? काय हो मनीषाचे बाबा, काय सांगायचं आहे मामीजीले? मी आज जे तुला सांगितलं रात्यानं ते सांगितलं नाही का मामीजीले? मला विचारून राहिले मामीजी म्हणून म्हणतो. तुला सांगितली तर असतीनच. नाही 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 नाही, मी सांगितलंच नाही आईले. काहीच नाही सांगितलं, माहीतच नाही आईले. हो काहीच नाही सांगितलं बापा हिनं तर मला. आणि थोडीशी उखड झोप होती, मला झोप लागली होती, उखड होती तर ऐकू येत होतं गावामध्ये कल्ला. तर म्हणून म्हणतो कायचा कल्ला चालू होता गावामध्ये. तर मामीजी काही नाही होतं गावामध्ये. आता आपल्या म्हणजे गावामध्ये एक काळी मांजर फिरून राहिली म्हणते. मग काय झालं तर काळी मांजर फिरून राहिली तर? काळ्या मांजरी फिरत नाही काय तर राहतात? बरोबर आहे तुमचं मामीजी, काळ्या मांजरा राहते, पण आपल्या गावात काळी मांजर होतीच नाही आपल्या गावात काळी मांजर. तो आणि ते आपली आहे ना एक शेल्यावरची ते मुन्नी तिले दिसली होती म्हणते काळी मांजर तिच्या घरामध्ये. तर तिच्यावर किंचाळली म्हणते, ते तिने भेवाळलं. ते भिवून न बाहेर पळाले. तर तोच दंगा गावामध्ये चालू होता. आणि तिकून ते भाजीपाव ठेल्यावाली इंदिरा आली झगडे. तर ते मग सांगू लागली तिलाही दिसलं होतं म्हणते मांजर रस्त्यानं. असं चालू होतं गावामध्ये रातच्यानं. एवढ्यासाठी एवढे बोंबलाचं काय? मग मांजरा दिसतेच. मांजरा काय 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 दिसतच राहते. नाही तसं नाही मामीजी, साध्या सुध्या मांजरा दिसते आपल्याला, पण हे मांजर थोडीशी वेगळी होती म्हणते. का जादूटोना केला म्हणते तिच्यावर, भालमंतर करून असं तसं बोलून राहिले होते लोक. मग पायऱ्यादारी काऊन नाही दिली तुम्ही एकानं? एक घंटा तर माहीतच पडलं असतं. मांजर कोणी हाकलते छुवाडते का आपोआप येते, कुठं जाते, कुठं पैते, कुठून येते, माहीतच पडलं असतं. कोण पहारेदारी करते मामीजी? कोण नाही करत. भेटे सगळे आपापल्या जीवाले. हो भेटे ना, भेटे तर काही भेवाच लागते. भेलं तर जीव आहे, नाही भेलं तर मरण आहे. हा भेवाच लागते. तर भेटत असतील ना. आणि मग काय झालं मग? आजी, आई ग, काय झालं हो बाई? आजी ये ना ग, इकडे ये ना. आई ये ना ग. हो येतो हो बाई, थांब. येतो. हिच्यानं कुठं जावाले भेटून नाही राहिलं का? गावातल्या काही गोष्टी माहीत होऊन नाही राहिल्या का? गावात बाया संग बोलायला नाही भेटून राहिलं तर माय आहे तरी बी दोघीले बोलावते ते. कमला, हो आई येतो. कसं काय रघु? कसं आहे मग? मजेत ना? असंच मजेत राहायचं. इंदिराबाई, खरंच इंदिराबाई, आता मी सुधारलो. आता मला काळ इंदिराबाई, जेलातून मला काळ इंदिराबाई. तू तुझ्या बयान मागो घे आणि मला जेलातून सुटका दे बा इंदिराबाई. तर तूच माझी सुटका करू शकतो. तुझ्याशिवाय कोणी माझी सुटका करू शकत नाही इंदिराबाई. खरंच माझी सुटका दे करून इंदिराबाई. कायच्यासाठी सुटका करू तू वाली? अजून याच्यातल्या काड्या त्याच्यात काड्या करासाठी काय? इथं आयती भाकर नाही गोड लागून राहिली का तुले? खाय ना आयती भाकर आणि पडणार आहे. आय तो
इंदिराबाई आहे तर भेटते इथं. किती कुत्र्यावानी काम करून घेते इंदिराबाई. खरंच आता मी कधी असा करणार नाही. तुझ्या ठेल्यावर इमानदारीनं काम करू लागन इंदिराबाई. तसा इंदिराबाई मस्त चालत असं ना तुझ्या ठेला. हा ते नको विचारू मले. माठेला मस्त चालू ना काही चालू तुला काय मतलब रे रघु ढगू? हा मले फसवाले निघला होता तू. मले माठेला डुबवले, मले जेलात टाकाले. हा मग काय झालं शेवटी? तूच जेलात येऊन पडला. हा म्हणून रघु कोणासाठी गड्डा नाही खांदा. कोणासाठी गड्डा खणला ना आपणच त्या गड्ड्यात येऊन पडतो. आणि कसं आपण त्या गड्ड्यात येऊन पडतो ना आपल्याला माहित नाही राहत. समजलं बाई, मला समजलं ना. मला कळून चुकलं आता. आता हे जेलाची सजा लय होऊन राहिली. तर आता मी नाही करणारच बाई. मला सोडव तू इथून इंदिराबाई. सोडव मला तू इथून. हा राय पडला. जेवढी भेटली सजा तेवढी काटून घे. हा आणि मग सोडवायची गोष्ट करतो. आता काय नाही सोडवू मी तुले. हा चला झाले 10 मिनिट. वा बाई झालं असं भेटून. हो साहेब हो झालं ना भेटून. काही आमचा रिश्तेदार नाही होय, नातेवाईक नाही होय आमचा. तर घंटाभर भेटू झालं. 5 होतं फक्त. आहे का नाही आता. चल बरं रमा चल. झालं रमा. हा एक मुद्दा स्पष्ट झाला रघुचा. रघु तो जेलातच आहे. तो काय करून जेलातून काही करून नाही शकत. हा फोन होतं त्याच्यापाशी राहत नाही तर काय करणार आहे. चल ठीक आहे. तो सुटला समजा रघुनं काही केलं नाही ते पक्क बस. हो इंदिराबाई रघुचा याच्यात हातच नाही बिलकुल. आता आपल्याला पाहावं लागेल आता ब्रेंडाच्या हॉटेलवर जाऊन. हा चल बरं आता ब्रेंडाच्या हॉटेलमध्ये जाऊ. तिला माहित नाही आपण चाललो म्हणून, आपण येतो म्हणून. आपण असं अचानक जाऊन. तसंही तिनं लई दिवसापासून 2-3 महिन्यापासून मसाला नाही घेतला. तर तेही विचारपूस करून येऊ. थोडंसं मी तिच्या संग बोलत राहीन तर तू इकडे तिकडे पाहिजे जराशी नजर ठेवजो. हो चल मग आता ब्रेंडाच्या हॉटेलवर. आणि तिच्या हॉटेलवर झाला, तिच्या संग बोलून झाला, तिच्यातून काही मुद्दा सापडला एकदम आपण जाऊ घरी. हां आणि मग घरून मग उद्या जे काय करायचं आहे मग ते उद्या करू. म्हणजे मग काय करा बाई. मग असं वाटलं समजा का ब्रेंडाचा याच्यात हात आहे तर मग काय पोलीस स्टेशनमध्येच जाऊ का मग डायरेक्ट? नाही रमा हे गलती आपण करूच नाही. पोलीस स्टेशनमध्ये आपण तर जाऊ नाही डायरेक्ट. आपण उद्या उशिरा येऊ. हां उद्या चांगलं उशिरा येऊ रातचा. आणि माहीत पडते ते डायना आणि ते माजर बोक्या येते काय तर. आणि पाहू नाही आपण बिलकुल पाहू नाही. सामना करू आपणही थांबून. सांग म्हणू तुला कुठं जावं लागते, नाव काय गाव काय सारं विचारू उद्या. आणि तिला बंदी बनवून टाकू. हां दोरं संग ठेव. डिक्कीमध्ये दोरं ठेवजो. डिक्कीमध्ये 2-3 दोर ठेवजो. तिला दोराईनच बांधून ठेवून देऊ. आणि बस बसून ना डायरेक्ट गावामध्ये. आणि साऱ्या लोकांच्या देखत तिला विचारपूस करू. सांग कोण वाय तू आणि काय पाहिजे तुले. काऊन मला आडवी होतं रोज असं खेळ खेळू. आणि मग लागन तर तिने उघडला बोलले का मग पोलीस आले बोलवू. मग काय होते तर ते समोर पाहू. हा इंदिराबाई बरोबर आहे. असंच करा लागन तर आवाज होईन ते. नाही तर आपण भिवून ठेला बंद केला ना तर बस गेलं मग समजा आपलं वाया. आता एवढं चांगलं चालून राहिलं तर. हो ना तर काय तर. आता 2-2 घरं पालून राहिले मस्त. तो ठेला एक ठेला 2 परिवार पालून राहिला. तू आणि माया नाही. हो ना बाई बाबर. रोनी अरे मसाले वगैरे आहेत ना सर्व आहे ना. काही संपलं तर सांग लवकर सांग. म्हणजे काय मग लवकर आणायला बरं होईल. ठीक आहे ना. आहे मॅडम आता सध्याचं सगळंच आहे. 15 दिवस पुरतेत मसाले, पावभाजी मसाले वगैरे 15 दिवस पुरते. मग त्यानंतर मग लागन मग तर मग आपल्याला पूर्ण किराणा भरावा लागणार आहे. काही हरकत नाही रोनी भरून घेऊ ना आपण किराणा वगैरे भरून घेऊ. आणि भाजीपाल्यामध्ये काही लागते का? कांदे बटाके वगैरे? नाही मॅडम त्या दिवशीच तर आणलं पूर्ण. कांदे 4-5-10 किलो कांदे आणले, 10 किलो बटाके आणले. तर आता तेही लागत नाही. आणि जास्त भाजीपाला आणला तो खराब होते मॅडम. तो रोज संध्याकाळीच आणतो. चल ठीक आहे. अरे बापरे इंदिरा ये ग किती दिवसानंतर ग. बापरे हा इथेच तुझा माझ्या हॉटेलच्या खाली तुझा ठेला आहे आणि जराही वर तू चढत नाही ग. किती ग तू? नाही तसं नाही ब्रेंडा. कशी काय आहे तू? हा कसं काय चालू आहे काम? आपलं हॉटेल कसं सुरू आहे आता? चालते ना मस्त असं एकदम जोरात? हो ग चालते ना. चालते पण पहिल्यासारखं नाही चालत आता. जसं अगोदर चालायचं ना तसं नाही चालत. थोडं 2-1% कमी झालंय. काही हरकत नाही करते मी मॅनेज. तू सांग तुझं कसं चाललंय? तुझा ठेला कसा चाललाय? हा माझा ठेला चांगला चाललाय ना. मस्त चालते माझा ठेला. हो म्हणलं काय आता मसाल्याची काही ऑर्डर म्हणलं मसाल्याची ऑर्डर येईन त्यापासून तर तेव्हाच येईन म्हणलं मी हॉटेलमध्ये तुला भेटायला. तर तू ऑर्डरच नाही देऊन राहिली तर शेवटी मलाच यायला लागलं बा भेटायला. काही आहे ना का मग ऑर्डर मसाल्याची? बघ
हा कसा आताच मी गोष्ट केली रोनी सोबत की मसाला संपलाय का म्हणून. तर रोनी म्हणतो की अजून 15 दिवस चालते म्हणून. बघ आताच गोष्ट केली आणि तू आली. बघ कसं आहे आपलं, कसं नातं आहे आपलं जुळलेलं नाही का ग इंदिरा. हो ब्रेंडा, मस्त आहे ना, मस्त. पहिले खराब नातं होतं, आता चांगलं झालं. खराबातून चांगलं झालं तर चांगलंच राहते. हा बरं ठीक आहे मग. बाकी सगळं काय आता कोणतं दुसरं काम काय सुरू आहे मग आता. अगं दुसरं कोणतं काम आपलं, मी आपल्या हॉटेलमध्ये येते 5 वाजेपर्यंत बसते आणि मग जाते. तू तर तुझा तर ठेला 8 वाजेपर्यंत राहतो असं म्हणते. सांगितलं मला की तू 8 8:30 वाजून जातात तरी पण तू ठेला बंद नाही करत. एवढे तुझ्या ठेल्यावर ग्राहक असतात काय ग. आता हे पाय ब्रेंडा, ग्राहक येते बाई. हा ग्राहक येते तर मी मना नाही करत, थांबतो. मग ग्राहक संपले का मग 10 मिनिट वाट पाहतो, मग चालले जातो बा. कर ग इंदिरा कर. बघ एक दिवस तू माझ्यासारखं हॉटेल नक्की उभं करशील. कीप इट अप. हा प्राऊड ऑफ यू. बघ एका गावातली बाई अनपढ बाई किती करू शकतेस नाही का. तू खरंच तू प्रेरणादायी आहे. इन्स्पिरेशन ठेवायला पाहिजे तुझं कोणी. खूप छान कर. हा कर. कीप इट अप कर. हा अनपढ म्हणजे 10वी शिकली आहे ब्रेंडा, मी अनपढ नाही. हो 10वी आहे का. बरोबर ठीक आहे ना, झालंच ना ते. आता माझ्यासारखी बघा LLB BBA बाबू बुबू काय केलं मी. मला माझं नाही माहित मी काय शिकले आणि काय करत आहे. मी हॉटेलवर बसले आणि तू पण तेच मी पण तेच. मग एवढं शिकून काय माझा फायदा असं म्हणते मी. नाही ब्रेंडा तसं नाही, शिकण्याचा फायदा होते. आता तू एवढी शिकली नसती तर एवढं मोठं कदाचित तुनं हॉटेल उभं केलं नसतं. तुनं शिकली नसती तर शिकली म्हणून तुनं हॉटेल उभं केलं. तुला नॉलेज आलं. हा शिकला म्हणजे नोकरी लागणं नाही, आपल्याला नॉलेज भेटणं. तुला नॉलेज आलं त्याच्यामध्ये तुनं खूप ज्ञान प्राप्त केलं. आता तू एवढ्या वर तर पोहोचू शकले. आता तू एवढे कर्मचारी एवढे मजूर तुझ्या हाताखाली राहते काऊन. तू शिकली म्हणून. शिकली नसती तर एवढं तू करू शकली नसती. ते तर आहेच इंदिरा. कोणत्याही फील्डमध्ये बघ कोणत्याही फील्डमध्ये शिक्षण महत्वाचं असलं ना. आता शेती करायला जा ना, त्यामध्ये बी शिक्षण असलं ना तर त्याची शिक्षणवाल्याची शेती आणि अनपडाची शेती दोन्ही शेतीमध्ये फरक पडतो ग इंदिरा. म्हणून शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणूनच शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. तर हे खरं. हो चल बापा चल, जास्तच बोलतो म्हणते मग. चल आता नाही पाहिजे का तुले मसाले. मग नाही ग मसाले 15 दिवसानंतर मी देते तुला ऑर्डर, आता तर नाही. चल ठीक आहे मग रमा, चल मग. हो बाई चला ना. येत जा ग इंदिरा कधी बरं वाटतं मला तुला बघून ना. माझ्या अंगात एक आग निर्माण होते. तू करू शकते मी नाही करू शकत असं वाटते मला. येत जातो. हो येतो.